काय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गुरु ब्रह्मा विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दत्तमिन्द्रै समागतं तमं पदाम्बुजति सूर्यप्रदेशं देवस्तास्तूयमानं समाधिष्टमूर्तिं हे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सीतारूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति अगरबत्ती बाबा सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सर्वोपचारार्थी अक्षदां समर्पयामि दक्षिणां समर्पयामि कवर्धारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की साईनाथ महाराज की जय। बजरंगबली हनुमान की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाही मी फोडल्यासारखं मधुसूदन पद्मनाभ नारायण जगदापता जनार्दन आनंद गणा विनाश सकल देवादिदेव सदा शिवा सदरुवा ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जगद्गुरु साईनाथ महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतान की जय। साईनाथ महाराज की जय। भाऊसाहेबांना नाही अजून एक राहिलं ना आता घ्या मार राजू अरे विनोद
आले उगले देऊ द्या. बस का म्हणजे मी सांगितलं तुम्हाला तुम्ही तुमचं काम करत मग बोलूच नव्हते ऐकत नाही चला ना चला 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 आपण मागं धडायचं खाऊ खा बस का भाऊ तात्या पुढं भाई गमीला बोलून टाक जरशी खांदू नको गमीला बोलून टाक हे गमीला बोलून टाक ते मूर्ती काय करतो येते तिकून पलीकडून 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 भाई पलीकडून भाई गमीला बोलून टाक याला याला सांग कुठं कुठं टाक बस याला श्रमदान म्हणते बरे गमीला श्रमदानातूनच करायचंय मंदिरात बस या लाडकी दाजी आमची गमीला वारा गमीला आता नाही नाही कुदे नका गमीला वारा कुदे गण पाड माती वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय रमेश पाटील बोरनारे सर यांनी या ठिकाणी कार्यक्रमात भेट देण्यासाठी सप्ताहाच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला होता तर या ठिकाणी मी सभामंडप देईल, तर त्यांच्या निधीतून नाही तर त्यांच्या प्रयत्नाने आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे लाडके खासदार सन्माननीय संदीपानजी भुमरे साहेब यांच्या निधीतून हा सभामंडप या ठिकाणी झालेला आहे आणि सर्वांचं गावातल्या सर्व मंडळीचं प्रयत्न असेल, त्यामुळे या प्रयत्नाला यश मिळालं आणि खरं तर त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडेच आहे. मी जास्त काही बोलणार नाही कारण या ठिकाणी महाराज बोलणारे काही नेते मंडळी बोलणारे या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि आपले वैजापूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री रमेश पाटील बोरनारे सर दोघांनाही धन्यवाद देतो. त्यांचे आपण सर्वजण आभारी, त्यांनी या ठिकाणी सभामंडप दिल्याबद्दल. आता यानंतर हरिभक्ती पारायण सुरेश महाराज आवारे यांना अशी विनंती करतो का त्यांनी 2 शब्द या ठिकाणी या ठिकाणी भाजपचे तालुका अध्यक्ष दांगुडे साहेब आणि सर्व गावातले आजी माजी सरपंच कार्यकर्ते चेअरमन या सगळ्यांच्या जमण्याचा उद्देश आपल्या बापूंनी आताच आपल्याला सांगितलं त्यांची कृपा असते. त्याच पद्धतीला अनुसरून आज या ठिकाणी हे जे सभा मंडपाचं उद्घाटन झालेलं आहे ते ज्यांच्या वस्तीवरती झालेलं आहे ते म्हणजे माजी सरपंच आणि त्यांचेच असणारे बंधू स्वर्गीय आयलू नाना त्यांच्याबरोबर कार्य करणारे आपण सर्व मंडळी आहेत. विशेष करून अरुण काका असतील, भाऊ काका असतील, अध्यक्ष बाळासाहेब असतील. तर नानांचा तो संकल्प होता. नानांची सद्गुरू शाईनाथ महाराजांवरती एवढी श्रद्धा होती सज्जनो का ते गेल्यानंतरही त्यांच्या पश्चामध्ये आज सर्व गावकऱ्याचं आणि सर्व पुढाऱ्याचं या ठिकाणी लक्ष आहे. असं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे काम ज्यांनी घेतलं तेच या गावातले सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश पाटील शिंदे माजी तालुका प्रमुख. आता ते गावातल्या परमार्थाबरोबर आमच्या बरोबर असतात. परमार्थाला राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम मोठं आहे म्हणून आज धोंदलगावच्या दृष्टीने
आज फार मोठा अशा प्रकारचा सज्जनो हा प्रसंग आहे. स्वर्गीय आयू नाना यांच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर उभं करून या मंदिराचं त्यांचे असणारे चिरंजीव शिवप्रसाद यांनी पुढं लक्ष घातलं आणि धुंदलगावच्या परमार्थामध्ये अशी जी वाढ झालेली आहे ती वाढ अशीच उत्तर होत राहो अशी मी श्री सद्गुरू साईनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि गावकऱ्याला विनंती करतो. आपण ज्या वेळेस या मंदिरावरती जे कार्यक्रम असतील मग ते बांधकाम क्षेत्रातले असतील धार्मिक असतील त्या सर्वांनी मदत करावं आणि मदत करण्याची चांगली सद्बुद्धी श्री सद्गुरू साईनाथ बाबा यांना देवो अशी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी. महाराज हरिभक्ती पारायण भागवताचार्य सुरेश महाराज या ठिकाणी त्यानिमित्तानं जमलेले सर्व गावकरी मंडळी सरपंच उपसरपंच आदी माझी सर्व मंडळी जमली आहेत. धन्यवाद. आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी बऱ्याच आपल्या धुंदलगाव नगरीमध्ये बरेच सभामंडप दिले. रेणुका माता मंदिराला दिला, विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे दिला, तो संत सावता महाराज मंदिर इथे दिला आणि आज साईनाथ महाराज मंदिर या ठिकाणी सभामंडप दिला आहे त्यांनी. तर गावकरी मंडळीच्या वतीनं सर्वांना त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि हे काम पल्लू काकांनी सांगितलं आपला कार्यक्रम होण्याच्या पूर्वी आधी पूर्ण करा म्हणून आज हे काम लवकर सुरू करून साईनाथ महाराजचा कार्यक्रम मार्च एप्रिलमध्ये असतो तोपर्यंत पूर्ण करायची जबाबदारी त्यांनी मला सांगितली. तेव्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि आमच्या सर्व मिस्त्री मंडळीच्या सहकार्यातून काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची सर्वांना ग्वाही देतो. रामकृष्ण हरी. साईनाथ महाराज होती असं आजी घडली साया शेरी या उक्तीप्रमाणे भगवान परमात्म्याच्या कृपेने सर्व संत मंडळाच्या आशीर्वादाने आपल्या सर्व भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी आपले कैलासवासी ऐलाजी पाटील डांबळे अर्थात नाना यांनी अनेक वर्षापूर्वी आपल्या या धुंदलगावामध्ये सद्गुरू साईनाथ महाराजांच्या मंदिराचं काम केलं आणि त्यात आपण सर्वांनी सहकार्य केलं. आता मंदिर तयार झालं मग त्याकरता कार्यक्रम पाहिजे. मग कार्यक्रमही सुरुवात झाला, मंदिरही झालं. आता त्या कार्यक्रमाकरता गरज असते ती कशाची तर केवळ सभामंडपाची आणि मग तो सभामंडप व्हावा अशी अनेक दिवसाची इच्छा होती. ती सद्गुरू साईनाथ महाराजांनी आपली पूर्ण केली आणि आज त्या सभामंडपाचं उद्घाटन भूमिपूजन आणि त्या भूमिपूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलो. त्यामध्ये आपल्या भाजपचे कल्याणभाऊ दांगुडे यांनी हजेरी लावली, ज्यांनी या कामाकरता पुढाकार घेतला आहे, ज्यांच्या वतीने ह्या कामाचे आहे ते आपले प्रकाश पाटील शिंदे ती या ठिकाणी हजर आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचे हरिभक्तपरायण सुरेश महाराज आहे आणि जे काम करणार अगदी मनापासून आवडीने सोडीने जीव ओतून काम करणार असे आमचे सुरेश महाराज मिस्त्री आहे, आधी करून आपण सहकारी आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या धुंदलगावचे माजी सरपंच आमचे वसन आपले पल्लू काका डमाळे आहे. त्यानंतर रावसाहेब काका आहे. त्याचप्रमाणे कुबांडे साहेब आहे, माजी सरपंच आहे. आमच्या भजनीमेळ्याचे अध्यक्ष बाळू काका आहे. आणि हा कार्यक्रम अगदी सर्वत्र याचा प्रसार करणारे आमचे गजर शंकर स्वामीचा चॅनलवाले आमचे अनिल तात्या डामाळे आहे. आधी करून सर्वच अगदी ज्यांचं नाव घेणं उल्लेख करणं गरजेचं आहे, परंतु आता वेळ कमी असल्यामुळे आपण असल्यामुळे समस्त गावकरी त्यांचे सुपुत्र शिवप्रसाद डामाळे आहे. आधी करून सर्व आहे आमचे धमा मामा असं एका प्रदीप आहे ना कार्यकर्ता प्रदीप भाऊ जीवरक ज्यांनी या कार्यक्रमाला आयोजन केल्यानंतर मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवात केली. अशा आधी करून सर्वच आपले मंडळी आहे आणि सर्व या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. आता त्या सभामंडपाचं काम अगदी गठून होणार
आणि त्यामध्ये आमचे हे राजभाऊ शिंदे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाचं समालोचन करणारे ते या ठिकाणी आले. त्यांनी अगदी समालोचन योग्यरित्या केले आणि आता कार्यक्रम होणार, मंडप होणार, परंतु ज्यांच्या निधीतून ज्यांच्याकडे आपण मागणी केली होती असे आपल्या वैजापूर तालुक्याचे दमदार आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांना आपण गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांच्या कानावर घातलं होतं. परंतु त्यांना असं वाटलं की आपण आपल्या तालुक्याकरता आहेच, पण आपल्या तालुक्याकरता, आपल्या गावाकरता, आपल्या मंदिराकरता आपण काय करू, आपल्या खासदार साहेबांचं सहकार्य घेऊ आणि त्यांच्या निधीतून आपण या ठिकाणी सभामंडप म्हणजे उभा करू, असं त्यांची एक संकल्पना त्यांनी ठरवलं. आणि आपल्या सर्व मंडळीच्या विनंतीला मान देऊन आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपांजी घुमरे साहेब यांनी अगदी मोकळ्या मनाने त्यांच्या निधीतून हा सभामंडप दिला. मी आमदार साहेब, खासदार साहेब यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या हाकेला वाव दिली आणि आमच्या सुरू साईनाथ महाराजांच्या या सभामंडपाला त्यांनी सुरुवात करून दिली, सभामंडप दिला. त्याबद्दल दोघांचेही मी आपल्या सर्व भाविकांच्या वतीने मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की आता येत्या सप्ताहामध्ये आपण असणार ते केवळ छत्राखाली, सभामंडपाखाली असणार आहे आणि लवकरात लवकर काम व्हावा, लवकरात लवकर काम सर्वांनी करावा, सर्वांनी सहकार्य करावं आणि अशी मी सर्व साईनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. आपल्या गावामध्ये विठ्ठल मंदिर, रेणुका मंदिर, बरेच मंदिराच्या ठिकाणी, महादेव मंदिर, बिरो मंदिर, जवळपास सर्वच मंदिराचे सभामंडप कुबांडे मामा म्हणजे आमदाराच्या निधीतून असतील, खासदार साहेबांच्या निधीतून असतील, मग काही आपल्या जुने आमदार, जुने खासदार, मग शिवसेनेचेच मात्र सर्व, त्यांच्या सर्वांचं जसं सुरेश महाराज वाघ यांनी सांगितलं तर जवळपास शिवसेनेच्या आमदार खासदारांनी फार काही अशी मदत देऊन निसते सभामंडप नाही, रोड केले, भरपूर केलं काही. त्यांनी आता सांगायला आपण सांगितलं तर दिवस बी पुरणार नाही महाराज. पण ज्यांची शिवसेनेचे सुरुवातीचे मला पल्लू काका म्हणले, सुरुवातीचे शिवसेनेचे सरपंच प्रल्हाद डामाळे आणि सरपंच काकासाहेब कुबांडे मामा यांच्यापासून खरं शिवसेनेचा जो लोकप्रतिनिधी व्हायचा पायाभरणी सुरू झाली. ते म्हणले बा शेवट का होत नाही, पण आमच्या मंदिराचा बळमामा सभामंडप करा. मग आता अडचण अशी झाली का प्रत्येकाच्याच सभामंडपाला निधी द्यायचा, प्रत्येकाला निधी द्यायचा. आमदार साहेब म्हणले प्रकाश भाऊ आता आपण एक दमादमान चालू केलं. सरांचा निधी द्यायच्या ऐवजी आपण ते म्हणले आता मी खासदार साहेबांना एक पत्र देतो, तुमचंही एक पत्र द्या आणि आपण आता खासदार साहेबाचा निधी घेऊ आणि जो आपण शब्द दिलेला आहे सभामंडप शाही मंदिरावर करायचा, तर त्याच्यामध्ये करणारे माझ्यापेक्षा आपल्या तुमचं सर्वांचं सहकार्य आणि तुम्ही सर्व मिळून आमदार आणि खासदाराला भरभरून मतं दिले हरिनाथ महाराज आणि खूप मोठं सहकार्य केलं. त्यामुळे धोंदलगावमध्ये त्यांनी त्यानेच पहिल्याच वर्षी खासदार साहेबाला पत्र देऊन 10 लाख रुपये आपल्याला शाही मंदिरासाठी, सभामंडपासाठी दिले. त्या बिरोबाच्या मंदिराला आमदार साहेबांची, बिरोबाच्या मंदिराला आमदार साहेबांनी 10 लाख रुपये दिले. असे बरेच वेगवेगळे निधी देऊन त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं. माझी सर्वांना एकच विनंती राहील पल्लू काका, जसं त्यांनी आपल्याला निधी देऊन सहकार्य केलं सुरेश महाराज तुम्ही बोलले, पण आपण जसं काल परवाजापूरला घडलं सुरेश महाराज त्यांनी दिलं तशी त्यांची इच्छा असते की बा आपल्यालाही मदत झाली पाहिजे बापू. तर आपण सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या निवडणुका असतील त्यांच्या निवडणुकीत आपण केलं सहकार्य. आमदार साहेबांच्या निवडणुकीत केलं, कुबांडे मामा खासदार साहेबांच्या निवडणुकीत केलं. पण मग तुमची निवडणूक असन, ग्रामपंचायतची असन, त्याच्यात सर्वांचाच वाटा असतो याच्यामध्ये आणण्याचा. मग ग्रामपंचायत असन, पंचायत समिती असन, जिल्हा परिषद असन, व त्या निवडणुकीमध्ये हरिनाथ महाराज त्यांचा असो, त्यांचा पक्ष असो, त्यांचे कार्यकर्ते असो, त्यांनाही मदत केली पाहिजे अशी मी सर्वांच्या वतीनं त्यांच्या वतीनं विनंती करतो. आणि कुबांडे मामानी हे सर्व आल्याबद्दल कुबांडे मामानी 2 वेळेस आमदार साहेबाला इथं आणलं आणि विशेष म्हणजे मी आणि आमदार साहेब दोघंही कार्यक्रमाला आलो
तेव्हा मी थोडं बाजूला होतो. आमदार साहेब आले. आमदार साहेब म्हणले कुबंडे मामा प्रकाश भाऊ माझ्याशी 9-10 महिने कोण बोलत नाही, मला फोन करीत नाही. म्हणलं सर हा पाहिलं त्याला. म्हणलं सर तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला सहकार्य केलं, तुमचं आमचं पुढं काही हे नाही. तुम्हाला मी कुठं लग्न करायचं भेटलो तर आपण नमस्कार आमच्या जय महाराष्ट्र आपले बोलणं होतं, काही अडचण नाही. ठीक आहे, थोडं वेगवेगळे जरी असलो तरी तुमच्या वेळेस तुम्हाला आम्ही भरपूर मदत केलेली, तुम्हाला सहकार्य करू. या निमित्तानं मी कुबंडे मामांनी, रावसाहेब काकांनी यांनी, कैलास होते यांनी साऱ्यांनी मला सांगितलं का आता तुम्हाला कुबंडे साहेबाला यांना बोरनाई सरांना मदत करावं लागेल. त्या दृष्टिकोनातून मी थोडं तिकडून इकडं पुन्हा होतो तिथंच, शिवसेना तीच, फक्त इकडून तिकडं आलो आणि त्यांना सहकार्य केलं. त्यांनी आपल्याला भरपूर काही दिलं. मला बरेच जण म्हणले होते तुमच्याकडे मंदिर आहे, तुमच्या मंडप याला मिळालं, आमच्या मंदिराला सभा मंडप वाटलं तर कुबंडे मामा हे सारे मिळून वरती करून बांधू, तर आधी दुसरे जे मंदिर आहे ते होऊन द्या. एवढं बोलून मी चांगल्या प्रकारचं काम आपण जे, आणि विशेष म्हणजे हे काम करायचं योग कुबंडे मामा, मला जे करायचं आहे मी नाही, मी आणि एक पाहुणे त्यांचे भुमरे साहेबाची भाषी, आम्ही दोघं मिळून. आणि दुसरी गोष्ट मला सर म्हणले प्रकाश तुम्ही काम करणार असाल तरच ते काम मी हे करायला लावतो, नाही तर मग कोणीतरी असं तसं काम करून टाकतं, कोणतरी कॉन्ट्रॅक्टर येतो असं तसं. बोल ना थोडं शाली घाला हां तू 2 शब्द सांग आता. शाली घाला मग आभार मानतो. शाली का डमाळे यांच्या कामाला यश आलं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती, आई नानाची पण इच्छा होती का साईबाबाच्या मंदिराला सभामंडप व्हायला पाहिजे. आणि आमदार साहेबाच्या आपण काय वारंवार पाठपुरावा करून ती आई नानाची इच्छा आपण आज पूर्ण करतोय. महाराज उभे राहा. कार्यक्रमात प्रसंगी गावातील सगळी प्रतिष्ठित मंदिर उपस्थित झाली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि प्रकाश पाटलाला विनंती करतो कामाचं ओरिजिनल झालं पाहिजे, रोडवरचं काम आहे. ऐका का हा बरं का सुरेश महाराज, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. आपल्याकडे काही विचार नसेल तुम्हाला जसं करायचं तसं करा. काय क्वालिटी पाहिजे फक्त, नाही आम्ही लगेच आता बोलून लावू. ऐका ना तुम्ही ऐका ते का करायचं तसं करा. इकडं पहा जवळ, इकडं पहा असं. 170 रुपये दिले आपण, 230 रुपये दिले त्यांना, का बरं दिलं? 50 रुपये ज्यादा दिलं. इकडं पहा, चांगला किती मोठं भरा ना हो. चांगलं हा जोडा, हा जोडा आम्हाला.